नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्रदीप केळुसकर यांची कथा स्टेथोस्कोप. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया प्रदीप केळुसकर लिखित स्टेथोस्कोप. डॉक्टर पायऱ्या उतरत होते. हॉस्पिटलच्या वर त्यांचं घर, खालच्या मजल्यावर कन्सल्टिंग आणि हॉस्पिटल. वेटिंग रूमवर त्यांनी नजर टाकली. वेटिंग रूम भरून वाहत होती. त्यांच्या डोक्यावर आठ्या पडल्या. त्यांनी रेश्माकडे पाहिलं. तिने मान खाली घातली. डॉक्टर आपल्या कन्सल्टिंग रूममध्ये गेले आणि त्यांनी रेश्माला आत बोलवलं. तुला किती वेळा सांगितलं, 20पेक्षा जास्त पेशंट्सना घेऊ नकोस, मला झेपत नाही एवढं कामा. पण डॉक्टर पेशंट ऐकतच नाहीत. त्यांचं म्हणणं डॉक्टरांनी फक्त हात लावावा, स्टेथोस्कोप छातीला लावावा आणि औषधं द्यावीत. मी तरी काय करू ना, माझं ऐकतच नाहीत पेशंट. बरोबर, ठीक आहे, आता कोणाला घेऊ नकोस. एक एक पेशंट आत यायला लागला. डॉक्टर त्याच्याशी आपुलकीनं बोलायला लागले. त्यांचं ब्लड प्रेशर चेक करायला लागले. जयंतला औषध सांगायला लागले. जयंत प्रिस्क्रिप्शन लिहून द्यायला लागला. मध्येच एखाद्याचा कार्डिओग्राम, एखाद्याचा एक्सरे, कुणाला मोठ्या शहरात पुढच्या उपचारांसाठी पाठवणं, कुणाला ॲडमिट करणं सुरू झालं. दुपारचे 2 वाजले तरी पेशंट संपेनात. परत डॉक्टरांनी रेश्माला बोलवलं. अगं काय हे, किती पेशंट पाठवतेस? सर, यमुना आजी आल्या आहेत, त्या ऐकतच नाही आहेत. बरं, त्यांना पाठव. ही शेवटची ना? हो. यमुना आजी आत आल्या. महेश, मी आली आहे. मला तुझी ती रेश्मा आत सोडतच नव्हती. मी म्हटलं फक्त माझं नाव सांग, कसा मला आत घेत नाही ते बघते. डॉक्टर हसून म्हणाले, तुला कोण थांबवणार? बोल, का आली होतीस? तुला खरवस घेऊन आले. तुला आवडतो ना? इथे कोण तुला प्रेमानं देणार आहे? डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी आलं. खरवस? एवढ्यासाठी आलीस? आणि तपासून घ्यायला पण? तू तपासलंस म्हणजे महिनाभर टेन्शन फ्री. डॉक्टर हसले. त्यांनी तिला तपासलं. तीच औषधं चालू ठेवायला सांगितली. यमुना काकूंनी डब्यातनं आणलेला खरवस त्यांच्या हातात दिला. खा आठवणीने, नाही तर विसरशील. किती रोडावलायस तू महेश? माझ्या घरी येतोस का? तुला तुझ्या आवडीचं खाऊ पिऊ घालते. कसा पूर्वीसारखा होतोस का नाही ते बघ. डॉक्टर मोठ्यांदा हसले. राणीचा फोन येतो ना? हो तर, सकाळ संध्याकाळ. आणि मुलांचा? ती बिझी असतात त्यांच्या जॉबमध्ये, पण सुट्टीच्या दिवशी फोन करतात. आता काम कमी कर रे बाबा. कोणासाठी एवढं काम? कमीच करत आलो आहे, म्हणून तर रेश्मा तुला आत घेत नव्हती. यमुना काकी गेली आणि डॉक्टर महेश आपल्या खुर्चीत शांत बसले. यमुना काकी म्हणाली, कुणासाठी एवढं काम? खरंच, कुणासाठी? मुलांना पैशाची गरज नाही, बायकोला नाही, स्वतःला पण नाही. गेली काही वर्ष आपण पेशंटकडनं पैसे घेत नाही, तरी नको म्हटलं तरी पेशंट टेबलावर ठेवून जातात. त्यात हॉस्पिटलचा खर्च आणि स्टाफचा पगार भागतो. आपला खर्च तो किती? कोणाला पैसे पाठवायचे नसतात. आपण बाहेर गेलो तर रिक्षावाला पैसे घेत नाही, इस्त्रीवाला पैसे नको म्हणतो. हे सगळे आपल्याला देव समजतात, कारण गेली 30 वर्ष या छोट्या शहरात आपण प्रॅक्टिस करतोय आणि आपण कमी पैशात अनेकांना बरंही केलं आहे. ज्यांची ऐपत नसेल त्यांना स्वतः औषध विकत घेऊन दिली आहे. लोकांना त्याची जाण असते. आता आपलं वय झालं आहे, हाताला कंपवायूचा त्रास सुरू आहे, शुगर वर खाली होती आहे. पण आपण हॉस्पिटल आणि कन्सल्टिंग बंद नाही करू शकत. हा प्रॉब्लेम आहे. डॉक्टर बाहेर आले. एक नजर त्यांनी हॉस्पिटलवर टाकली आणि ते पायऱ्या चढून त्यांच्या घरात आले. किल्लीनं दार उघडलं आणि कपडे बदलून वॉश घेऊन ते जेवायला बसले. विमल मावशीनं झाकून ठेवलेलं जेवण त्यांनी ताटात वाढून घेतलं आणि एक घास तोंडात ठेवला.
घास तोंडात घेताना त्यांना त्यांच्या कन्येची नीलाची आठवण झाली. लहानपणी रोज जेवायच्या आधी तिला घास फरवावा लागे. तिचं जेवण झालं की मग आपलं जेवण. गेले ते दिवस. मुलं मोठी झाली, पिल्लांना पंख फुटले. आज यमुना काकी म्हणाली, काम कमी कर, कोणासाठी एवढं काम करतोयस? या यमुना काकीमुळे तर मी या गावात आलो, नाही तर मुंबईत पैसे मोजत राहिलो असतो. यमुना काकी अधूनमधून आपल्या घरी मुंबईला यायची. लांबचं नातं होतं. तिच्या नवऱ्याला हार्ट अटॅक आला आणि पुढच्या उपचारासाठी ती नवऱ्याला घेऊन मुंबईत आली. आपण होतो त्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार झाले. आपण तेव्हा MD होऊन 5 वर्ष झाली होती. राणीबरोबर लग्न झालं होतं आणि मयूर 4 वर्षांचा आणि नीला 1 वर्षाची होती. यमुना काकी मला म्हणाली की महेश, माझ्या गावात तुझ्यासारख्या डॉक्टरची गरज आहे. या मुंबईत तुझ्यासारखे खूप डॉक्टर आहेत. तू माझ्याबरोबर ये आणि माझं गाव बघ. मी यमुना काकीच्या गावी 2 दिवसांसाठी आलो. इथले डॉक्टर्स बघितले, पेशंटवर होणारे उपचार बघितले आणि अंदाज आला, इथल्या पेशंटना चांगल्या उपचारांची गरज आहे आणि मी इथे आलो तर पेशंटना योग्य उपचार देऊ शकतो. मी निर्णय घेतला या गावात प्रॅक्टिस करण्याचा. आईबाबांना कमालीचा आनंद झाला आणि राणीचा विरोध. पण शेवटी राणीच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून आपण या गावात आलो. सुरुवातीला यमुना काकींनी, तिच्या यजमानांनी खूप पाठिंबा दिला. या गावातल्या आणि तालुक्यातल्या डॉक्टर्स मंडळींनी खूपच सपोर्ट केला. बँकेचं कर्ज घेऊन 12 बेडचं हॉस्पिटल सुरू झालं. हळूहळू एक मशीन्स यायला लागली. इंटेन्सिव्ह केअर रूम तयार झाली. जिल्ह्यातून गावागावातनं पेशंट यायला लागले. वेळ मिळेना, झोप मिळेना. दमून भागून रात्री डोळे मिटावे तर कोणी ना कोणी सिरियस पेशंट यायला लागला. रोज अपुरी झोप. राणी वैतागली आणि मुलांना घेऊन मुंबईत गेली. तिथे कॉन्व्हेंट स्कूलमध्ये त्यांची नावं घातली. आईबाबासोबत होते. हॉस्पिटल जोरात होतं. पैसे कमी घेतले तरी येतच होते. सुट्टीत राणी आणि मुलं इथे येत, पण आपल्याला त्यांच्याबरोबर वेळ घालवायला वेळच नसे. मुलगा मयूर चिडे, मुलगी नीला रुसून बसे. बायको एवढे पेशंट आणि त्यांचे नातेवाईक रात्री अपरात्रीसुद्धा घराची बेल वाजवतात म्हणून चिडे आणि 8 दिवसात मुंबईला परते. असं आपलं आयुष्य. डॉक्टर महेश गॅलरीत आले. तिथल्या झोपाळ्यावर विसावले. पुन्हा त्यांना मागच्या आठवणी यायला लागल्या. बायको, मुलं मुंबईत. हळूहळू मुलांचं बापाबद्दलचं प्रेम कमी व्हायला लागलं. ती दोघं या गावी यायला पण टाळायला लागली. हॉस्पिटलचा व्याप वाढत होता. कमी करायचं म्हटलं तरी कमी होत नव्हता. पण धक्का पुढेच होता. मुलगा मयूर 10वी परीक्षा देऊन आला. आपल्याला खूप आनंद झाला. आता 12वी नंतर तो मेडिकलला जाऊन डॉक्टर होईल अशी अपेक्षा होती, कारण हॉस्पिटल तयार होतं, जिल्ह्यात नाव होतं, पैसे होते. अगदी मेडिकलला ॲडमिशन मिळायला अडचण आली तर पैसे भरून सीट मिळवण्याची आर्थिक तयारीसुद्धा होती. मी मयूरला म्हणालो, बाळा 12वीमध्ये JEE परीक्षा द्यायला लागेल, मुंबईत चांगला क्लास लाव. तो चिडून म्हणाला, JEE परीक्षा? इथे मेडिकलला जायचं आहे कोणाला? अरे पण माझं हे एवढं मोठं हॉस्पिटल कोण सांभाळणार ते? काय माहिती, एवढं वाढवायचंच कशाला? तुम्हाला लाईफ आहे का? तुमच्या प्रोफेशनला आणि हॉस्पिटलला कंटाळून आई आणि आम्ही मुंबईत राहिलो. रात्र नाही, दिवस नाही, शनिवार नाही, रविवार नाही, पेशंट आणि हॉस्पिटल. तुम्ही आईचा आणि आमचा कधी विचार केला आहे का? कधी 15 दिवस यांच्याबरोबर सुट्टीला जावं, कधी नाटक सिनेमाला जावं. सॉरी बाबा, मी IITला जाईन, परदेशी जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करीन, पण डॉक्टर की सॉरी. मी दुखावलो. रात्री राणीला म्हटलं, मयूरला म्हटलं 12वी नंतर मेडिकलला जाणार ना, तर तो उलटं बोलला. मग काय चुकलं हो त्याचं? त्यांनी बघितलं बाबा आपल्याला आणि आपल्या बायकोला किती वेळ देतोय. बाकी डॉक्टर नाही आहेत,
ते पैसे मिळवतातच. औषध कंपनीकडनं परदेशी ट्रिप घेतात, गाड्या घेतात भेट म्हणून. महेश, तू असा डिव्होटेड डॉक्टर असशील याची मला कल्पना नव्हती, नाही तर मी तुझ्याशी लग्नच केलं नसतं. डिवोर्स घ्यायचा कितीतरी वेळा विचार आला मनात माझ्या. पण आपली मुलं, त्यांना काय सहन करावं लागेल म्हणून विचार बदलला मी. आणि नीला पण मेडिकलला नाही जायची. ती 12वी नंतर फ्रान्सला जाईल फॅशन डिझायनिंग शिकायला. तेव्हा तुझ्या हॉस्पिटलचं तूच काय ते बघ. माझं विचारचक्र सुरू झालं. आपलं हे मेडिकल प्रोफेशन आपल्या समवेत संपणार. मग आई आजारी पडली आणि 4 महिन्यात गेली. मग या गावात राहिलो मी आणि बाबा. मयूर IIT कानपूरला गेला, नीला फ्रान्सला गेली. त्यांचं शिक्षण सुरू होतं. राणी मुंबईत. डॉक्टर महेश झोपाळ्यावरनं उठले आणि त्यांनी डॉक्टर मुंगी यांनी दिलेल्या गोळ्या घेतल्या. टेबलवर गीतेचा 3रा अध्याय काल वाचायला घेतला होता, तो वाचायला घेतला आणि हळूहळू डॉक्टर मुंगींच्या गोळ्यांचा अंमल व्हायला लागला आणि ते झोपी गेले. पहाटे 5 वाजता त्यांचा मोबाईल वाजायला लागला. ते खडबडून जागे झाले. खाली अटॅक आलेला पेशंट आला होता. डोळ्यांवर गोळ्यांची गुंगी असतानासुद्धा त्यांनी कपडे चढवले आणि स्टेथोस्कोप घेऊन ते खाली उतरले. त्या पेशंटला त्यांनी तपासलं, त्याचं ब्लड प्रेशर चेक केलं, ECG काढला आणि फ्रीजमधली 2 इंजेक्शन्स त्याच्या हृदयात टोचली आणि त्याला ICUमध्ये ठेवलं. त्या पेशंटची पुढची स्थिती बघण्यासाठी ते तिथेच खुर्चीवर बसले. डॉक्टर महेश यांच्या डोळ्यावर झोप होती. गोळ्यांचा परिणाम. पण पेशंटसाठी त्यांना बसावंच लागलं होतं. गेले 4 महिने ते डॉक्टर मुंगी या मोठ्या शहरातल्या मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडनं उपचार करून घेत होते. अर्धवट झोपेत त्यांना आठवायला लागलं. मयूर अमेरिकेत गेला आणि एका मोठ्या कॉर्पोरेटमध्ये जॉबला लागला. नीला फ्रान्सला गेली, फॅशन डिझायनिंगमध्ये मास्टर्स बनली. त्यांची आई पण काही दिवस मुलाकडे काही दिवस मुलीकडे राहायला लागली. डॉक्टर महेशचे बाबा महेश समवेत होते तोपर्यंत त्याला एकटं वाटत नव्हतं. पण 4 वर्षांपूर्वी बाबा गेले आणि महेश एकटा पडला. मग त्याला झोप लागेना. कधीकधी थोडी झोप येते असं वाटत असताना खाली सिरियस पेशंट यायचा आणि त्यांची झोप जायची. मग त्यांची चिडचिड व्हायची. झोपेच्या गोळ्या घेऊनही झोप येईना. डॉक्टरांनी ओळखलं आपल्याला मानसोपचाराची गरज आहे. त्यांनी शहरातल्या डॉक्टर मुंगींची भेट घेतली. डॉक्टर मुंगींना डॉक्टर महेशबद्दल ऐकून माहिती होती. परत एकदा त्यांनी डॉक्टर महेशकडनं सगळं ऐकलं. डॉक्टर मुंगी म्हणाले, डॉक्टर, तुम्ही जे सांगताय ते मी ऐकलं. तुमची मुलं तुमच्या प्रोफेशनमध्ये आली नाहीत याचं तुम्हाला दुःख आहे. पण हल्ली पुण्या मुंबईसुद्धा डॉक्टरांची पुढची पिढी या प्रोफेशनमध्ये येत नाही, कारण या प्रोफेशनमध्ये वेळकाळ नाही आहे. डॉक्टर पेशंटला 24 तास उपलब्ध हवा असतो. डॉक्टरचं काही पर्सनल लाईफ असतं, याची जाणीव पेशंटला नसते. यापेक्षा कॉर्पोरेटमधला जॉब त्यांना आकर्षित करतो, कारण 5 दिवस भरपूर काम आणि 2 दिवस माझ्या, पगारसुद्धा आकर्षक. पण डॉक्टर मुंगी, आपल्या प्रोफेशनमध्ये समाधान असतं, समाजसेवा असते, असं या मुलांना वाटत नाही का? मी माझं आयुष्य पेशंटसाठी दिलं. तीच तर तक्रार आहे ना तुमच्या पत्नीची आणि मुलांची. त्यांना तुमचा सहवास हवा होता, तो मिळाला नाही. महेश, तुम्ही आता 70कडे आलेले आहात. तुमचं कुटुंब तुमच्याबरोबर नाही. शारीरिक तक्रारी वाढायला लागल्या आहेत. तेव्हा तुमचा स्टेथोस्कोप लांब ठेवायची वेळ आलेली आहे. म्हणजे काय डॉक्टर? म्हणजे हळूहळू पेशंटपासून लांब राहायला हवं. रोजचे पेशंट्स कमी करा. इमर्जन्सी पेशंट्स घेऊच नका. जर तुम्हाला जास्त वर्ष जगावं असं वाटत असेल तर हॉस्पिटल बंद करा आणि कुठेतरी, म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं मन रमेल त्या ठिकाणी जा. बायको मुलासमवेत पुढचं आयुष्य घालवा. कारण मी कितीही औषधं लिहून दिली तरी रात्री अपरात्री पेशंट येत राहणार, तुम्ही उठत राहणार, तुमची चिडचिड होणार, झोप येणार नाही ती वेगळी, आणि मग तुमची शुगर वर खाली होत राहणार. डॉक्टर मुंगींनी डॉक्टर महेशना बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मनावरचा ताण कमी करण्यासाठी औषधं दिली.
योगासनं करायला सांगितली. डॉक्टरांनी ठरवलं की आपल्याला जर जास्त वर्ष जगायचं असेल तर हा स्टेथोस्कोप लांब ठेवायला हवा. त्यांच्याकडे आजूबाजूचे अनेक डॉक्टर्स पुढच्या उपचारासाठी पेशंट्सना पाठवत असत. त्या डॉक्टर मंडळींना आता पेशंट आपल्याकडे न पाठवता दुसऱ्या डॉक्टरकडे पाठवण्याची विनंती केली त्याने. तसंच रोज फक्त 20 पेशंटना सकाळी आणि 10 पेशंटना संध्याकाळी तपासणार असं बोर्ड लावला, पण ह्याचा उपयोग काही होत नव्हता. रोज सकाळी पेशंट्सची झुंबड उडत होती, रात्री अपरात्री पेशंट येऊन धडकत होते. डॉक्टर महेश हे हॉस्पिटल बंदच करतायत आणि लवकर बायको मुलाकडे परदेशी जाणार आहेत अशा बातम्या समाज माध्यमावर फिरायला लागल्या. लोकात चुळबुळ सुरू झाली. असंख्य पेशंट्सनी फोन करून तुम्ही हे गाव सोडून जाऊ नका अशी विनंती केली. तरीही डॉक्टर हो म्हणत नाही आहेत हे समजल्यावर गावातल्या पेशंट्सनी मोर्चाच काढला. डॉक्टर त्या मोर्चाला सामोरे गेले आणि त्यांनी मोर्चेवाल्यांना शांत केलं. डॉक्टर महेश गाव सोडून चाललेत हे ऐकून आमदार भेटायला आले. अरे डॉक्टर साहेब, मी ऐकतोय ते खरं आहे का? काय ते तुम्ही गाव सोडून चाललं म्हणे? नाही असं करू नका हो, या भागातले लोक तुमच्या भरोश्यावर आहेत. तब्येत चांगली नाही साहेब. काही चुका झाल्या तर? ज्या गावात फुलं वेचली त्या गावात गोवऱ्या वेचायची वेळ यायची. आणि आता समाजमाध्यमं इतकी फास्ट झाली आहेत की कोणाची बदनामी व्हायला वेळ नाही ना लागत. ते इतरांना हो, तुम्ही 30 वर्ष या गावात आहे, लोक तुम्हाला देव मानतात. देव 3 पिढ्या तुम्ही उपचार केलेत, तुमच्या हातनं चूक होईनच कशी? शेवटी माणूस आहे मी, देव नाही आहे. लोक मला देवमाणूस म्हणतात, तो त्यांचा मोठेपणा आहे, पण मी माणूसच आहे. वय वाढतं आहे, हात कापायला लागलेत, शुगर वर खाली होती आहे आणि झोप उडाली आहे अलीकडे, तेव्हा आता थांबलेलं बरं नाही का? डॉक्टर तुम्ही मस्त म्हणालो मी जातो परदेशात, पण आमची माणसं सोडतील तवा ना. हे बघा, तुम्हाला काय अडचण असेल तर सांगा. वाटलं तर तुम्ही 15 दिवस बायको पोराकडे जाऊन या, पण आमची प्रेमाची विनंती, तुम्ही काय गाव सोडून जाऊ नका. आमदार गेले आणि मग असंख्य लोक भेटायला यायला लागले. म्हातारी 90 वर्षांची आजी आली आणि ती, मी तुमच्यावर विसंबून आहे डॉक्टर, तुम्ही इथून गेला तर मी 2 दिवसात मरेन अशी प्रेमळ धमकी देऊन गेली. डॉक्टर महेश मोठ्या कचाट्यात सापडले होते. डॉक्टर मुंगी म्हणाले होते की तुम्हाला जर जगायचं असेल तर स्टेथोस्कोप दूर ठेवा, म्हणजेच हळूहळू निवृत्ती घ्या. पण या भागातले लोक सोडत नव्हते. काहीतरी निर्णय घ्यायला हवा होता. कितीही नको म्हटलं तरी पेशंट गर्दी करतच होते, रात्री अपरात्री दार ठोठावतच होते. गोळ्यांनी झोप येत होती, पेशंट झोप मिळू देत नव्हते. एक दिवस महेश यमुना काकीकडे गेला आणि त्यांनी सगळी परिस्थिती सांगितली. तसंच डॉक्टर मुंगींचे उपचार आणि त्यांनी दिलेला सल्ला सांगितला. यमुना काकी कळवळली. किती त्रास करून घेतो महेश, तुला मुंबईतनं इथं मी आणला, तू इथल्या पेशंटच्या मनात स्थान मिळवलंस, त्यांना तुझी सवय झाली. काही झालं तरी डॉक्टर महेश आहेतच, तो बरा करणार हा विश्वास निर्माण केलास. पण शेवटी तू माणूस आहेस, तुझं शरीर आणि मन दमलं आहे. तुझी पत्नी राणी आणि मुलं तुझ्यावर रागवून परदेशी गेली आहेत. तू एकटा आहेस, तुझी झोप उडाली आहे, हातपाय कापायला लागलेत, शुगर आली आहे तुला, पैसे खूप आहेत पण काय उपयोग? खरं तर मी तुझी पेशंट, तू गेल्यावर माझं काय हा मलाही प्रश्न आहे. पण तू जा महेश, हे गाव, पेशंट, हा डॉक्टरी व्यवसाय सोडून दूर जा, तरच काही वर्ष जगशील तू. यमुना काकीचा निरोप घेऊन महेश हॉस्पिटलमध्ये आला. इतक्यात त्याला एक बातमी समजली. पुण्यात एका हॉस्पिटलमध्ये लोक घुसले, त्यांनी तोडफोड केली. राजकारणी हॉस्पिटलमध्ये आले. TV वर त्या हॉस्पिटलची आणि डॉक्टरची बदनामी सुरू होती. डॉक्टर महेशला हे हॉस्पिटल माहिती होतं, तिथले डॉक्टर्स माहिती होते, पण त्यांच्या हातून चूक झाली होती आणि त्याची मोठी भरपाई करायला लागली होती. डॉक्टरनी राजीनामा दिलेला होता. मनःशांती गमावलेल्या डॉक्टर महेशना हे आणखीन एक दुःख झालं. आपल्या हातून अशी काही चूक झाली तर? एवढी वर्ष नाव मिळवलं ते मातीत जायला किती वेळ लागणार? मग लोक काय करतील?
शेण मारतील अंगावर. म्हणजे ज्या गावात फुलं वेचली तिथेच महेश अस्वस्थ होता. हल्ली राणीचा पण फोन येईनासा झाला. मुलं जवळजवळ विसरलीच होती बापाला. काय मिळवलं आपण इथून जावं हे बरं, नाहीतर पुण्याच्या डॉक्टरसारखी परिस्थिती व्हायची. काहीतरी निर्णय घ्यायला हवा. पण इथले लोक सोडणार नाहीत आपल्याला. अचानक बातमी आली, एका तज्ज्ञ न्यूरोलॉजिस्टची घरात आत्महत्या. काय चाललंय? लोकांना वाटतं तसा डॉक्टर सुखी नाही. सतत पेशंटचं दडपण आणि आता समाज माध्यमांचं. सर्वांचं समाधान होत नाही. कोण कधी येऊन धमकी देईल सांगता येत नाही. म्हणून डॉक्टरांची पुढची पिढी या प्रोफेशनपासून लांब चालली आहे. डॉक्टर महेशने ठरवलं, आपण या गावापासून आणि हॉस्पिटलपासून दूर जायचं, अगदी दूर. आपल्यानंतर या हॉस्पिटलचं काय? येईल कोणीतरी, करेल चालू हॉस्पिटल. किंवा काही दिवसांनी आपण कोणाला तरी देऊन टाकू. किंवा मुलं येतील आणि करतील काही व्यवस्था. पण आता आपण थांबायचं नाही. कोणाचा तरी जीव आपल्या हातून जाण्या अगोदर आपण निघून जायचं. कुठं जावं? सुरुवातीला अंदमानला, मग चेन्नई, बेंगलोर, काशी, दिल्ली, ऋषिकेश फिरावं मनसोक्त. मग मयूरकडे, मनिलाकडे. मुलं रागवली आहेत माझ्यावर, त्यांचा राग काढावा, नातवंडांचे लाड करावेत. डॉक्टर महेशने गुपचूप सगळी तयारी केली, पण या कानाचं त्या कानाला कळू दिलं नाही. स्टाफला काहीही कल्पना दिली नाही. एक छोटी सुटकेस तयार केली, 3-4 कपडे, औषधं आणि आईबाबांचा फोटो बरोबर घेतला. रात्री एका ओळखीच्या रिक्षावाल्याला सकाळी 7 वाजता यायला सांगितलं. 2 दिवस आधी डॉक्टरांनी सगळ्या ॲडमिट पेशंट्सना डिस्चार्ज दिलेला होता. रोजच्याप्रमाणे त्यांनी सगळे पेशंट्स तपासले. कोणी ॲडमिट नव्हता, त्यामुळे सगळा स्टाफ घरी गेला. रात्री उशिरापर्यंत डॉक्टर जागे होते. त्यांनी सगळ्या स्टाफच्या अकाउंटवर 1 वर्षाचा पगार ट्रान्स्फर केला आणि वर प्रत्येकाला 2 लाख जास्तीचे पाठवले. रात्री झोपायला जायच्या आधी त्याने गीतेचा 7वा अध्याय वाचला आणि गोळ्या घेऊन गजर लावून ते झोपी गेले. सकाळी 6:30 वाजता रिक्षावाला आला. खालून हॉर्न वाजवायला लागला. डॉक्टर खाली येत नाहीत हे बघून बेल वाजवायला लागला. कंटाळून त्यांनी बाजूच्या केमिस्टला उठवलं. त्यांनी त्यांच्या मोबाईलवर कॉल केले, उत्तर नाही. शेवटी दोघांनी पोलीस कंप्लेंट केली. पोलीस आले, बेल वाजवली आणि शेवटी दार फोडलं. पोलीस, केमिस्ट आणि रिक्षावाला बेडरूममध्ये घुसले. डॉक्टर महेश बेडवर शांत झोपलेले होते. पोलिसांनी त्यांच्या गार पडलेल्या शरीराला हात लावला. डोळे उघडून बघितले. डॉक्टर महेश हे जग सोडून गेले होते आणि बाजूला टेबलावरून स्टेथोस्कोप खाली लोंबत होता. श्रोते हो, ही होती प्रदीप केळुसकर यांची कथा स्टेथोस्कोप. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात शेअर करा आणि त्यांना माझ्या वतीनं विनंती करा, दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी. आत्तावरती जो माझा फोटो दिसतो, या फोटोला क्लिक केलं की चॅनल सबस्क्राईब करता येतं, हे लक्षात घ्या. पुन्हा भेटूया श्रोते हो अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.